मग इथं घराण्याचा विषय येतो की मेलडी घराणं सुद्धा आहे जे मूळ मानलं जातं. जसं शास्त्रीय संगीतात घराणी आहेत तशी चित्रपट संगीतातही आहेत. आणि शास्त्रीय संगीतात आपण ग्वाल्हेर घराण्याला एक सगळ्याची जन्मदाता म्हणतो, तसं इथं मेलडीतनंच सगळी घराणी निर्माण झाली. मेलडी म्हणजे काय? मुळात एक आकृती असलेली सलग अशी स्वररचना. तर ह्या स्वररचनेला अनुकूल अशाच चाली घडल्या ज्या अनिल बिश्वास, सी रामचंद्र, हे माधुर्य घराणंही त्यालाच आपण म्हणतो. पण काही संगीतकार त्या मेलडीतून त्यांनी रिदम शोधला आणि मग तालाला प्राधान्य देऊन, जसं तुमच्या शास्त्रीय संगीतातही आहेत, आपल्या तुमच्या नाही, आपल्या सगळ्यांच्या शास्त्रीय संगीतात एक तालप्रधान घराणं आहे, आग्रा आहे. मग त्याचं काही गोष्टी त्यातल्या घेऊन, काही ग्वाल्हेरमधल्या घेऊन घराणी बनतात किंवा त्याची कॉम्बिनेशन्स होतात. पण तसंच इथं आहे की ही जर मेलडी तुम्ही महत्त्वाची मानली तर त्यातनं एक रिदम एलिमेंट ओढून घेऊया आपण, असं ओ पी नय्यर साहेबांना वाटलं. मग त्यांनी त्यात तालाचे कप्पे सहज दिसतील अशा चाली बांधल्या. मग आता इथे पुन्हा रिदम इन्स्ट्रुमेंटवर आधारित चाली आपण म्हणू शकतो. मग घोडागाडी रिदम आहे. पण तो म्हणजे प्रॉमिनंटली ओ पी नय्यरच आहेत ना, आणखीन कोणी आहेत रिदम वाले? पंचम आहे, आर डी बर्मन आहे, शंकर जयकिशन आहेत. शंकर जयकिशनांच्या गाण्यात जो दत्तू ठेका आहे, जो दत्ताराम संगीतकार आपले होऊन गेले, त्यांचेच सहाय्यक, त्यांच्या गाण्यात तुम्ही जर मस्ती भरा है समा चिंचक चिंचक हम तुम है दोनों यहाँ आँखों में आ जा दिल में समा जा झूमे जमी आसमां, हा ढोलकचा ठेका आहे. ढोलक जसा वाजेल तसं गाणं वाजेल.